षटकाच्या पलीकडे षटकार. सायक्रोपा संघाचा मागील सामन्याचा हिरो विष्णू बेचुकले मात्र कमालीचा खेळ मैदानावरती साकारतोय. जिथे मागील सामना सोडला होता ना त्याच ठिकाणाहून मात्र आपला फॉर्म या ठिकाणी कायम राखत असताना विष्णू पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वागत करतोय. रॉयल सारखा ताकदवर संघ तुमच्या समोर आहे आणि त्यावेळेला मात्र तुमच्या गुणवत्तेची कसब ही मैदानाच्या आतमध्ये लागते. दोनही ताकदवर संघ. विष्णू द मॅन इन फॉर्म नक्कीच म्हणता येईल. इथे मात्र काहीशा तांत्रिक अडचणी जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुपारचं सत्र या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय आणि प्रेक्षकांची संख्या जरी मर्यादित असली तरी देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग या मैदानावरती पाहायला मिळतील. यावेळेला मात्र एक षटकार आणि बिडॉपच्या दिशेने हा चेंडू तरवला गेलाय. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. अरविंद ढेकळे, खरं तर हे चित्र आपल्याला फारसं पाहायला मिळत नाही परंतु अरविंद ढेकळेकडून मात्र हा चेंडू मिस होतोय. चांगला बॅकअप त्या ठिकाणी मिळत आहे. प्रभात आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आणखीन एक युवा खेळाडू या संघामध्ये संधी दिली गेली आहे. अर्थातच बॉबी आहेत त्या ठिकाणी. चांगला चेंडू कव्हर केला. एकेरीला दुहेरीमध्ये मात्र या ठिकाणी परावर्तित केलं जातं. या दोन धाव्यांच्या बरोबरीने आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्यात. 8 धावा. दोन चेंडूंचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती आल्यात. कोणत्याही प्रकारचा निर्धाव चेंडू खेळायचा नाहीये हा मानस जणू या दोनही खेळाडूंचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र पाडल स्वीप काढण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. अक्षय येत आहेत झेलच्या खाली. चूक होणार नाहीये आणि इथे मात्र बिग विकेट, मोठी शिकार जाळ्यामध्ये सापडते. विष्णू बेचुकले मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. तर पहिली मोठी शिकार मात्र जाळ्यामध्ये सापडते. फलंदाज बाद होत आहे. विष्णू बेचुकले. लोअर फुलटॉसचा चेंडू कंट्रोल करू शकले नाही आहेत. ऑनसाईडला पॅडल स्वीप काढायच्या प्रयत्नामध्ये बॅटीचा लीडिंग एज घेऊन चेंडू हवेमध्ये गेला. जिथे स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला उभा असणारा क्षेत्ररक्षक अक्षय सरोदेनं मात्र कोणत्याही प्रकारची चूक न करता त्या झेलला बळीमध्ये परावर्तित केलं. पहिली विकेट या ठिकाणी मिळाली आहे. प्रयश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्या संधीची वाट पाहत आहे. तर स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय फलंदाज इन ॲट नंबर 3 दादू मैदानाच्या आतमध्ये. एक जेन्युअन ऑलराऊंडर, एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आणि यावेळेला मात्र दादूने आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती सिंगलनं आपलं धाव संख्येचं खातं खुलं केलं आहे. अर्थातच आपलं वैयक्तिक खातं खुलं केलं आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये मात्र 1 भर पडते आणि या एका धावेने संघ जाऊन पोचला आहे 9 या धावसंख्येवर. प्रत्येक चेंडू मागे, प्रत्येक खेळाडू मागे ज्या वेळेला एक धावफलकावरती अंकित केली जाते. कारण आय थिंक प्रयश हा डावकरी आताचा फलंदाज आहे त्यामुळे त्यासाठी वेगळ्या प्रकारची व्यूहरचना जरूर मैदानाच्या आतमध्ये असेल. प्रयश पाटील यावेळेला आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. गुणवत्तेचा विचार केला तर याही खेळाडूमध्ये गुणवत्ता नो डाऊट. या खेळाडूमध्ये देखील
ती गुणवत्ता आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. आज युवा खेळाडूंना बराचसा खेळ प्रभावित केला आहे. अगदी या अगोदरचा जो सामना झाला होता, म्हणजे एक सामन्याच्या अगोदर जो सामना झाला होता, तिथे प्रणयनं मात्र आपल्या खेळाचा दमखम या मैदानावरती दाखवला. सकाळच्या सत्रामध्ये बॉबी आपल्याला ॲज अ ओपनर रॉयल संघाकडून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. यावेळेला मात्र कव्हर्सच्या रिझनमध्ये चेतू तटवला गेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये 38 सर्कलला परेश चेंडू अडवत आहेत. सिंगल धावफलकावर अंकित केली जाते. 10 धावा दुहेरी अंकामध्ये संघ प्रवेश करतो. एक जमेची बाजू आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा धावफलकावरती आल्या, ज्यामुळे कुठेतरी आत्मविश्वास जो आहे तो बळावला जाईल. यावेळेला मात्र दादू अगोदरच मानस बनवला होता, या चेंडूवरती जोरकस प्रहार करायचा. फाईनचं क्षेत्र निवडलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकाचा शेवट केलाय चौकारानं. 4 धावा. संघ मात्र उंच भरारे घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा धावफलकावरती येत आहेत 14 धावा. आणि याच धावगतीनं जर धावा आल्या तर 4 षटकांची लढत आहे आणि जवळपास 56 धावा आणि 56 धावा रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघासमोर फार मोठी धावसंख्या नाही आहे, परंतु एक आव्हानात्मक धावसंख्या ही जरूर ठरू शकते, कारण याच धावगतीनं धावा येणं अपेक्षित आहे. यावेळेला डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, हे बॅटल पाहण्यासारखं असणार आहे. प्रणय पहिल्या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर प्रयश थोडासा शांत आपल्याला पाहायला मिळाला, परंतु इथे आक्रमकता दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि जर का ती आक्रमकता फलंदाजीच्या माध्यमातून दाखवली गेली, किंबहुना जर का फलंदाज यशस्वी ठरले, तर मात्र एक चांगली धावसंख्या ही नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळू शकते. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये प्रज्ञेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर गोलंदाजीची जी धुरा आहे ती आता मात्र अरविंद डेके सांभाळत आहेत. नॅचरली पाहिलं तर लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू जास्त प्रमाणामध्ये फेकले जातात, खास करून ज्यावेळेला राईट हँडेड फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती असतात. परंतु डावखऱ्या हाताच्या फलंदाजांसाठी मात्र वाईड यॉर्कचा वापर केला जातोय. मिश्रण आहे इथे, मात्र बेगेट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे, थोडासा आक्रमक होण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. पॅडलाईनवरती चेंडू आदळतोय, अगदी पंचांना देखील दर्शवतोय की होय हा चेंडू पॅडलाईनवरती आदळला आहे. थोडासा इथे संयम देखील राखावा लागेल. चेंडूच्या मेरिटप्रमाणे तुम्हाला फलंदाजी करावी लागेल, कारण अरविंद डेकेची जर गुणवत्ता आपण पाहिली गोलंदाजीमधली, एकाच ॲक्शनमध्ये तो दोनही दिशेला चेंडू वळवण्याची धमक ठेवतो. आणि जसा आपण उल्लेख केला की उजव्या हाताचे फलंदाज ज्यावेळेला स्ट्रायकिंग एंडवरती असतात त्यांना नॅचरली आपण जर पाहिलं तर अरविंद लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी करतो, परंतु ज्यावेळेला उजव्या हाताचे फलंदाज मैदानावर असतात डावखुऱ्या हाताचे, त्यावेळेला मात्र विविधता त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. थोडासा दुखापतग्रस्त आहे, कदाचित शेवटच्या चेंडूवरती जो प्रयत्न केला ऑन द नीज येऊन चेंडू भिरकावण्याचा, याही वेळेला अगदी त्याच प्रकारचा प्रयत्न होता. बॅटीचा इनसाइड एज घेऊन चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय शॉर्ट फाईनच्या क्षेत्रामध्ये. सिंगल मात्र धावफलकावरती येते. दोनही ऑफ ब्रेक पद्धतीचे चेंडू होते. टप्पा पडल्यानंतर थोडेसे बाहेर निघणारे चेंडू होते. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी कदाचित तो अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू होता. व खेळाडू दुखापतग्रस्त आहे, कदाचित त्या ठिकाणी हीच मागणी केली जाते, कारण ज्या पद्धतीनं धाव कंप्लीट केली प्रयशनं, शरीराचा संपूर्ण जो समतोल होता ना तो त्यानं आपल्या ऑन द नीज घेतला होता आणि त्यामुळे कदाचित ती इंजरी त्याला संभवते.
आणि एक चांगली खेळ भावना इथे मात्र दर्शवली जाते रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघाच्या माध्यमातून की इथे रनर अलाउड केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवीन सुधारित नियमावली अंतर्गत जर आपण पाहिलं तर कोणत्याही खेळाडूला रनर दिला जात नाही, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये किंवा इंटर कॉलनी क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर मात्र ही मुभा आहे की प्रतिस्पर्धी संघ जर का तयार असेल तर मात्र नक्कीच या ठिकाणी रनर दिला जाऊ शकतो, अलाउड करतायत. परंतु याची गरज लागणार नाही आहे कारण जागा बनवली आहे. आणि चेंडूला मात्र पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईनच्या मधून दादूच्या बॅटमधून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय हा चौकार. निघालेला हा दुसरा चौकार जणू जादू पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन मैदानाच्या आतमध्ये आलाय की काय असं चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या चौकारानं 21 या धावसंख्येवरती मजल मारतोय. पुन्हा एकदा ऑनसाईडला चेंडू वळवण्याचा मानस होता. प्रत्येक चेंडूवरती तुम्ही एक प्रकारचे फटके खेळू शकत नाहीये. हे अरविंद डेकळे मास्टर माइंड आहे. कळंबोली क्रिकेटमध्ये या खेळाडूला मास्टर माइंड खेळाडू म्हणून ओळखला जातो आणि या खेळाडूवरती प्रहार करणं ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे. यावेळेला कव्हर रिझनमध्ये चेंडू वळवला आहे. क्षेत्ररक्षक चांगला चेंडू गॅदर केला आहे. क्लीन पिकअप क्विक रिलीज चेंडू झाले ते षटकातील षटक समाप्त होत आहे. येस, 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आहे आणि 2 षटकांच्या समाप्त्या धावा धावफलकावरती येत आहेत. 22 धावा. प्रतिषटक 11च्या सरासरीनं इथे मात्र धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात 22. अजूनही या सत्रातील 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण या ठिकाणी पाहतोय. दोनही संघानं एका संघाला नमवत असताना या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. परंतु ज्या पद्धतीचं या स्पर्धांचं फॉर्मॅट आहे इथून एका संघाला मात्र या स्पर्धेला निरोप द्यावा लागेल आणि दुसरा जो संघ असेल तो मात्र आपली विजयी घोडदौड या ठिकाणी सुरू ठेवेल. आणि जो संघ क्वालिफाय देखील होईल लकी ड्रॉसाठी, कारण टॉप 2 जे संघ आहेत ते लकी ड्रॉसाठी क्वालिफाय होतील आणि तिसऱ्या क्रमांकाचा जो संघ आहे ज्याला दुसऱ्या फेरीमध्ये पुढे चाल देण्यात आलेली आहे त्या संघाला मात्र कंपल्सरी सामना खेळावा लागेल. पनवेल टेनिस cricket.in माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज पाहतोय. सोहेल ॲज अ कॅमेरामॅन आपल्या समवेत या ठिकाणी जुडले गेलेत आणि त्यांचे स्नेही मित्र आमिर पठाण देखील त्यांच्या समवेत या ठिकाणी जुडले गेलेत. परंतु त्यांचे एक मित्र आय थिंक शिर्डी वारीला गेलेत. ते त्यांचे खूप चांगले स्नेही मित्र आहेत. लाडाने त्यांना फॅन्ड्री म्हणून देखील संबोधतात. तर ऋषी आमच्यासमोर ॲज अ टेक्निशियन या ठिकाणी जुडले गेलेत की PTCची संपूर्ण टीम मात्र कटिबद्ध आहे या मैदानावरती सुरू असणाऱ्या प्रत्येक स्पर्धा तमाम क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. सोहेल म्हटलं ना की एक आनंदाचं वातावरण नेहमीच असतं, कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा स्माईल जो आहे ना तो नेहमी आपल्याला पाहायला मिळतो. आणि जर का त्यांचे मित्र स्नेही मित्र जर त्यांच्या समवेत असतील तर ती जी जुगलबंदी असते ना ती आणखीनच आपल्याला पाहायला मिळते. 9 बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा सुरेश मुनीमच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला आहे आणि चेंडूला मात्र विरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. तर या ठिकाणी मात्र मी म्हणेन साईबाबांचा आशीर्वाद कृपाशीर्वाद या खेळाडूवरती झालाय की काय, कारण प्रत्येक चेंडूवरती इनोव्हेटिव्ह फटके कलात्मक फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. आणि या इनिंगमधला तब्बल 6 चेंडूंमध्ये 3रा चौकार दादूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आहे. साई कृपा ज्याच्या नावामध्येच सर्व काही आहे, अगदी तसाच खेळ. कारण पहिला सामना अशक्यप्राय होता. 24 चेंडूमध्ये 50 धावांचं लक्ष्य गाठायचं होतं, ज्यामध्ये शेवटच्या 6 चेंडूमध्ये 16 धावांचं लक्ष्य गाठायचं होतं. आणि या संघानं ती किमया मात्र केली विष्णू बेचुकलेच्या दमदार खेळाच्या बळावरती. तो फलंदाज जरी बाद झाला असला
तरी आता दादू मात्र मैदानाच्या आतमध्ये कमालीची खेळी साकारतोय. यावेळेला 2 क्षेत्ररक्षक तैनात आहे. अविनाश उपाध्याय अर्थातच रबाडा वेगानं चेंडूवरती येतोय. जोपर्यंत चेंडूची उचल करणार फेकी होणार तोपर्यंत मात्र संधी मिळते. धावा एकवटल्या जातात या चेंडूवरती 2. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती 2, पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा आल्यात. आणि इथून मात्र जो दबाव आहे तो दबाव पुन्हा एकदा गोलंदाज सुरेश मुनीमवरती. परंतु सुरेश मुनीम याच्या गोलंदाजीवरती फारसा फरक पडणार नाही आहे, कारण हा जो असा पद्धतीचा खेळाडू आहे की जो कोणत्याही क्षणाला सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकावू शकतो. परंतु इथे मेहनत होते मैदानाच्या आतमध्ये, अगदी भर उन्हामध्ये इथे धावांसाठीची धावाधाव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. धावांसाठीचा संघर्ष मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जर का तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील ना तर यशाला देखील पर्याय नाही आहे. आपण नेहमी म्हणत असतो की क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही, आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर मात्र यशालाही पर्याय नाही आहे. इथे जर का तुम्हाला यशस्वी खेचून आणायची असेल, रॉयल कळंबोली जो या स्पर्धेचा प्रबळ अंतिम फेरीचा प्रबळ दावेदार संघ म्हणून मानला जातो, आणि अशा संघासमोर जर का तुम्हाला धावसंख्या उभारायची असेल तर मेहनत करणं ही ओघानं आलंच. आणि ती मेहनत सायकृपा संघाची मैदानाच्या आतमध्ये हे दोनही युवा खेळाडू करत असताना खरं तर प्रयशला जास्त संधी मिळाली नाही आहे. प्रयश देखील एक उपयुक्त पर्याय ठरू शकतात. आत्तापर्यंत एकंदर जो खेळ आपण प्रयशचा पाहिला आहे तो समाधानकारक राहिला नाही आहे. इथे पुन्हा एकदा अपील केली जाते. या अपीलमध्ये उत्साह जास्त आहे. अरविंदाच्या चेहऱ्यावरती देखील स्माईल आपल्याला पाहायला मिळते. आणि हा एक बेटर ऑप्शन आहे की ज्यावेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये असता, थोडासा दबाव तुम्ही जाणवता, त्यावेळेला तो जो दबाव आहे ना तो दबाव तुमच्या चेहऱ्यावरती कुठेही दिसायला नाही पाहिजे. अन्यथा प्रतिस्पर्धी संघ हा आपसुकपणे तुमच्यावरती हावी होऊ शकतो. थोडंसं रिलॅक्स राहणं शिका. बरेच खेळाडू काय होतात, मैदानाच्या आतमध्ये थोडासा संघ अडचणीमध्ये आला तर मात्र दबाव जो आहे तो त्यांच्या शारीरिक भाषेमध्ये पाहायला मिळतो, त्यांच्या चेहऱ्यावरती तो दबाव पाहायला मिळतो. परंतु ज्यावेळेला एक स्माईल तुमच्या चेहऱ्यावरती असेल ना त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघ देखील विचार करेल की अरे इतका दबाव आणि या दबावाचा या खेळाडूवरती कोणताही परिणाम नाही आहे. त्यामुळे हे एक महत्त्वाचं लेसन आहे या सिनियर खेळाडूंकडनं की सिच्युएशन कोणत्याही प्रकारची असो, धावसंख्या कितीही मोठी असो, त्या धावसंख्येचा आम्ही पाठलाग करू शकतो हा आत्मविश्वास ज्यावेळेला तुमच्यामध्ये जागृत होतो ना त्यावेळेला मात्र तुमचा सर्वोत्तम खेळ मैदानावर पाहायला मिळतो. इथे मात्र हलक्या हाताने स्टीअर करण्याचा प्रयत्न, बॅटीचा लीडिंग एज कंप्लीट केला जातोय झेल, आणि फलंदाज दादू मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. तीन दुहेरी आणि 1 विकेट, एकूण 10 धावा या ठिकाणी धावफलकावरती आल्या. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 32 धावा धावफलकावरती. इथून मात्र कमीत कमी 18 धावा, कारण डावखुऱ्या हाताचा फलंदाज प्रयश अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आणि यावेळेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इनॅट नंबर 4 राजा. राजाची जर ध्येयबोली आपण पाहिली ना तर हॅपी सिंगची आठवण करून देणारी ही ध्येयबोली या खेळाडूची आहे. अगदी सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेला राजा आमच्या समालोचन कक्षाच्या ठीक समोर क्षेत्ररक्षण करत होता त्यावेळेला थोडासा संभ्रम निर्माण झाला होता, परंतु लगेचच त्या ठिकाणी क्लिअरन्स आला. राजा आत्तापर्यंत मात्र खूप चांगला खेळ राजानं या पहिल्या 3 स्पर्धांमध्ये आपल्या संघासाठी केला आहे, परंतु प्रयशची जबाबदारी वाढली आहे. पहिल्या चेंडूपासून हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक घेऊन पहिल्या चेंडूवरती मात्र जोरकास प्रहार. डिपेक्षकावर रिझरमध्ये क्षेत्ररक्षक अविनाश येत आहेत. वाट इज लॉंग ऑफ रिझरमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल करतोय तोपर्यंत मात्र चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. खेळाडूंनी केवळ निर्णयाची वाट पाहायची. येस, 2 धावा कंप्लीट आहेत.
2 धावा या ठिकाणी कंप्लीट आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात, परंतु 2 धावेनं फारसा फरक पडणार नाही आहे. कमीत कमी तुम्हाला 50 ही धावसंख्या धावफलकावरती गाठावी लागेल. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस दर्शवला गेला. थोडासा इंजर्ड आहे, दुखापतग्रस्त आहे. अगदी त्याचा लेफ्ट लेग जर आपण तुम्ही पाहिलं तर थोडासा अडचणीमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या मैदानावरती ज्यावेळेला LIG एंडकडनं गोलंदाजी होते त्यावेळेला डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांकडे विशेष लक्ष तमाम क्रीडा रसिकांचं जरूर असतं, संघनायकाचं देखील असतं. थोडंसं शांत वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 34 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूंमध्ये किमान 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा जरूर असेल. आणि जर का 2 मोठे फटके प्रयशच्या बॅटमधून आले तर मात्र संघ पुन्हा एकदा आपल्याला भक्कम स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळू शकतो. यावेळेला ऑनसाईडला चेंडू वळवला गेला आहे. थोडासा आउटसाईड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी. एक चांगली सेन्सिबल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते, परंतु आता राजा स्ट्राईक एंडवरती येत आहेत. थोडासा सुटकेचा निश्वास जरूर सोडला गेला असेल, कारण तुम्ही कितीही मोठा खेळाडू असा, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचा दबाव हा तुमच्यावरती नक्कीच जाणवतो. आणि जर का तो खेळाडू प्रयशसारखा खेळाडू असेल तर मात्र तो दबाव आपसूकपणे जाणवतो. इथे पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात. चांगला कमबॅक राहिला आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. आणि तुषार शर्मा प्रत्येक वेळेला आपल्या संघासाठी हीच तर कामगिरी योग्य पद्धतीनं बजावत आला आहे की ज्यावेळेला संघातल्या गरज असेल ना त्यावेळेला मात्र या खेळाडूचा खेळ नेहमीच बहरताना पाहिला आहे. परंतु इथे राजा यांना मोठा प्रहार केला आहे. अविनाश चेंडू जज करतायत अगेन्स्ट द विंड. जर का हा चेंडू याच एंडनं खेळला गेला असता तर मात्र हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळाला असता, परंतु इथे मात्र नशिबाची मिळते 7 गोलंदाजाला आणि फलंदाज होतोय बाद. आणखीन एक फलंदाज गमावलाय, तो सायकृप. रवी रावत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि इथे मात्र आल्या आल्या मोठे फटका खेळणं आणि तेही तुषार शर्मासारख्या अनुभवी गोलंदाजाच्या विरुद्ध हे थोडंसं आव्हानात्मक असणार आहे. 5 चेंडूंचा खेळ झाला आहे. धावा धावफलकावरती आल्यात 35 आणि विजयासाठीचं टार्गेट सेट करणारा हा शेवटचा चेंडू असणार आहे रॉयल संघासमोर. चांगलं कमबॅक राहिलं आहे रॉयल संघाचं देखील. यावेळेला मात्र आउटसाईड ऑफ स्टंपचा चेंडू होता. वाईडिश लॉंग ऑफ रिझरमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा या धावफलकावरती कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 37. विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 38 धावांचं. तर विजयासाठी लक्ष आहे. पहिल्या सत्रामध्ये धावा उभारल्या गेल्यात 37. 38 धावांचं लक्ष आहे. 38 धावांचा टार्गेट आहे
आणि एक छोटीशी टीम हडल आपल्याला अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोनही आमचे मॅच ऑफिशियल्स देखील या स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि का करू नये. या सर्वांचं योगदान सर्वाधिक महत्त्वाचं आहे. मग ते प्रभात अंबोरे असतील, अक्षय सरोदे असतील, अमन लोहिया असतील, या सर्वांचं योगदान, या सुरेश मुनीम देखील असतील, या सर्वांचं योगदान या स्पर्धेसाठी सर्वाधिक महत्त्वाचं राहिलं आहे. सकाळच्या सत्रामध्ये येणं, मैदानात प्रिपेअर करणं, त्यानंतर मात्र सामना सुरू करणं, प्रत्येक संघनायकाला फोन करून त्यांच्या सामन्याबद्दलची अधिसूचना देणं, कारण आयोजकांना या सर्व गोष्टी अतिशय सोयीस्कर पडतात. अगदी जमीरजी शेख साहेबांनी संपूर्णपणे विश्वास या प्रमुख खेळाडूंवरती दर्शवला आणि त्यांनी देखील या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी अक्षरशः कंबर कसली आहे आणि एक चांगलं आयोजन नियोजन आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतं आहे. गॅलेक्सी स्पोर्ट्स कळंबोली आयोजित आमदार चषक 2024चा हा थरार आपण या ठिकाणी अनुभवतो आहे. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण सर्वजण या ठिकाणी एन्जॉय करतो आहे. 37 धावा, एक सन्मानजनक धावसंख्या जरूर उभारली गेली आहे आणि आता सलामीच्या जोडीच्या भूमिकेमध्ये मात्र 2 आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज मैदानाच्या दिशेनं मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट आणि त्याचबरोबर इंटर कॉलनी क्रिकेटमध्ये आपली एक वेगळी ओळख आणि छाप निर्माण करणारा तुषार शर्मा, अर्थातच मनीष शर्मा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर रायझिंग स्टार ऑफ रायगड क्रिकेट म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, अर्थातच परेश कडके आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सुरुवात कशा प्रकारची होईल यावरती पूर्णपणे सामन्याचं भवितव्य असणार आहे, कारण पहिल्या षटकामध्ये जो संघ हावी होईल तो संघ मात्र विजयाच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल टाकताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं पाहता याच मैदानाचा जर आपण इतिहास पाहिला तर कोणतीही धावसंख्या या मैदानावरती सुरक्षित मानली जात नाही. तर या ठिकाणी आपण पाहिलं सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या मुख्य मंचावरती सन्माननीय आशिषजी कडूसाहेब आणि त्याचबरोबर सुमितजी मिश्रा साहेबांचं मात्र या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतं आहे. दुपारचं सत्र, रखरखतं ऊन आणि या उन्हामध्ये सुरू असणारं हे क्रिकेटचं द्वंद्व युद्ध आणि या स्पर्धांना शुभेच्छा देण्यासाठी आमच्या विनंतीला मान देऊन सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर वेलकम, आपलं मनापूर्वक आणि हार्दिक स्वागत. आणि जाऊयात मैदानाच्या दिशेनं. विजयासाठीचं लक्ष 38 धावांचं 37 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. येणारे 24 चेंडू आणि 38 धावा. पहिला चेंडू आउटसाईड द ऑफ स्टंपचा. पहा विष्णू ज्या लेनवरती उभे आहेत ना, त्याच लेनवरती ते इशारा करतायत की होय ह्या लाईनमध्ये तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. परेश कडकेला जास्त काळ रोखून ठेवणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. जरूर पहिल्या चेंडूवरती तुम्ही वर्चस्व प्रस्थापित केलं असलं तरी 5 चेंडू तुम्हाला सर्वाईव्ह करायचं आहे. यावेळेला थोडासा लाईन बदलली आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र चेंडू त्याच्या आवाक्याबाहेर. 4 धावांसाठी चौकार. म्हणजेच आपल्या डावाची सुरुवात चौकाराने केली. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार. यावेळेला मात्र लोअर फुलटॉसचा चेंडू होता. ऑन द नीज येऊन ऑन साईडला चेंडू वळवण्याचा मानस, संपूर्णपणे शरीराचा जो समतोल आहे तो
ऑन द नीज घेत असताना ऑनसाईडला मात्र चेंडू टार्गेट करण्याचा प्रयत्न, दबाव बनवण्याचा प्रयत्न चा देखील या ठिकाणी जर आपण उल्लेख केला तर विष्णू बेचुकले खूप चांगलं गाईड करतायत यष्ट्यांच्या मागून. आणि असं म्हणतायत की विष्णू बेचुकले हे मामा आहेत आणि ओम हे त्यांचे भाचे आहेत. ह्यावेळेला मात्र आउटसाईड द ऑफ स्टंप मिड ऑफ रिजनमध्ये पुन्हा एकदा रवी चूक करतोय. अशा प्रकारचे झेल तुम्हाला बळीमध्ये कन्वर्ट करावे लागतील. एफर्ट्स तुमचे मैदानाच्या आतमध्ये दिसणं गरजेचं आहे. यू कॅनॉट वेट फॉर द बॉल. तुम्ही चेंडूची वाट पाहू शकत नाहीत. होय, ज्यावेळेला तुम्ही सीमारेषेवरती असाल त्यावेळेला तुम्ही चेंडू अडवण्याचा नक्कीच माइंडसेट करा. परंतु ज्यावेळेला तुम्ही 38 सर्कलला असाल जिथे तुम्हाला बॅकअप करण्यासाठी एक खेळाडू उपलब्ध असेल त्यावेळेला झेलवरती जाणं गरजेचं आहे, कारण ही विकेट महत्त्वाची आहे. चला, प्रेक्षकांना विनंती आहे मैदान सोडायचं आहे प्लीज. सामना चालू आहे, मॅच चालू आहे, आपण एन्जॉय करा मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. चला, टॉससाठी यायचं आहे काळभैरव स्पोर्ट्स क्लब कळंबोली. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय एकूण धावसंख्या धावफलकावरती 5 धावा 4 चेंडूंचा खेळ संपलाय. ओमनं खूप चांगलं कमबॅक आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून केलंय. तर टॉस या ठिकाणी केला जाईल. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, चांगला चेंडू, यॉर्क लेंथ, वेगवान गोलंदाजांचा ब्रह्मास्त्र म्हणून त्या चेंडूला संबोधलं जातं. आणि मनीष शर्मानं देखील या ठिकाणी तर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय आशिषजी कडू साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आशिषजी कडू साहेब जे सन्माननीय अतिथी आहेत, ज्यांची उपस्थिती मात्र आपल्याला या व्यासपीठावरती लाभली आहे आणि त्यांची शुभ उपस्थिती आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कौल केला जातोय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय बॅट बॉईज कळंबोली या संघानं. तर आपला निर्णय बॉल चॉईस करायचा आहे प्रणय. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय षटकातील पुढील चेंडू आणि त्या चेंडूचा सामना करण्यासाठी मात्र परेश यावेळेला ऑन साईडला चेंडू टार्गेट केलाय. कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तिथे उपलब्ध नाहीये आणि चेंडू मात्र जातोय वन बाउन्स इन टू द फिट. एन्जॉय तुम्ही करू शकता, मात्र आपल्या एन्जॉयमेंटमुळे कोणालाही त्रास होईल असं कोणतंही कृत्य आपण करू नका प्लीज. तर शेवटच्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चौकारानं संघाची धावसंख्या मात्र વધારताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. यावेळेला हलक्या हाताने स्टीअर केलाय चेंडूला
आणखीन एक दुहेरी स्वरूपाची धाव पहिल्या चेंडूवरती. रितेश उर्फ बाबू आता मात्र बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा डिपेंड करायच्या आहेत. पहिल्या सत्रामध्ये 37 धावा बनवल्या गेल्या. विजयासाठी 38 धावांचं लक्ष आणि प्रत्युत्तर दाखल आतापर्यंत जर धावा आपण पाहिल्या तर पहिल्या षटकामध्ये 10, या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 2, एकूण धावा धावफलकावरती आल्यात त्या 12 धावा. यावेळेला मात्र लोअर फुल टॉस चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. तर या ठिकाणी मात्र आता परेश कडके बरोबर तुषार शर्मा मन्नीची बॅट देखील मैदानाच्या आतमध्ये तळपताना आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन ज्यावेळेला तुमच्या संघामध्ये असताना त्याचा बेनिफिट, त्याचा फायदा पहिल्या षटकामध्ये मनीष शर्मा थोडंसं शांत आपल्याला पाहायला मिळाला, कारण हिटिंग झोन राईट हँडेड फलंदाजासाठी होता. आणि जसं दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली, मनीष शर्मानं मात्र आपला चितपरिचित अंदाजामध्ये या ठिकाणी खेळ करायला सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती 2 धावा जरूर आल्या, परंतु त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र षटकार लगावत असताना या फलंदाजानं आपली उपयुक्तता सिद्ध केली. यावेळेला मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू तटवलाय. लॉंग ऑफमध्ये 2 क्षेत्ररक्षक जरूर आहे. चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. अगदी बाउंड्री रूफवरती हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये अडवला गेलाय आणि इथे मिसकम्युनिकेशन पाहायला मिळतंय. खराब कलेक्शन आणि धावा 2 या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये हा चेंडू अडवला गेलाय. यस, दोनही खेळाडू या ठिकाणी सूचित करतायत की होय, हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेलाय. जिथे 4 धावा असायला हव्या होत्या त्या ठिकाणी मात्र 2 धावा आल्यात. विष्णूकडे संधी होती. खरं तर हा चेंडू गॅदर झाला असता तर कदाचित मन्नी या फलंदाजाला बाद करण्याची ही संधी होती, परंतु संधी गमावली गेली आहे. चेंडू गॅदर झाला नाही आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये 10 धावा. रितेशवरती देखील प्रहार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. इथे एका हाताने चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव ही धाव फलकावरती येते. फ्रस्ट्रेशन पाहायला मिळालं परेश कडकेचं देखील, कारण परेश कडकेनं लवकरच तिथे नकार दिला होता. खरं तर दुसरी धाव उपलब्ध होती आणि हे मनी नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा असताना आपल्या खेळाडूला सांगतोय की अरे दुसरी धाव उपलब्ध आहे, परंतु अगोदरच माइंड सेट केलं होतं परेशनं. त्यामुळे कदाचित या ठिकाणी थोडंसं फ्रस्ट्रेशन पाहायला मिळालं. परंतु हा हिटिंग झोन डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी आहे, त्यामुळे जितका जास्त वेळ डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानावरती राहील ती संघासाठी जमेची बाजू असेल. इथे परेश कडकेनं देखील एक षटकार त्याच्या बॅटमधून देखील आपल्याला 2 चौकार पाहायला मिळालेत. यावेळेला जोरकस प्रहार काढायचा प्रयत्न आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी आहे, परंतु बॅकअपला कोणताही खेळाडू नाही आहे. परेश भरपूर पुढे निघून गेला आहे. थोडंसं माइंड, तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड मैदानाच्या आतमध्ये असणं देखील गरजेचं आहे. याही चेंडूवरती आणखीन एक धाव धावफलकावरती अंकित केली जाईल. इट्स ऑफ द बॅट ऑर अ बाईज. पंचांचा अद्याप कोणताही निर्णय आलेला नाही आहे, म्हणजे कदाचित बॅटीची कड घेऊन जाणारा चेंडू असणार आहे. तर या एका धावेच्या बरोबरीनं लोकेश आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. धावा धावफलकावरती आल्यात 22-22. तर अजूनही येणारे 13 चेंडू आणि 16 धावांची गरज. या षटकातील 5 चेंडू झालेत. तब्बल 12 धावा खर्च केल्यात आणि यावेळेला मात्र परफेक्टली टाइम, स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि चेंडू मात्र लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. षटकार.
तर 2 षटकांचा वाजवे खेळ संपलाय. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या षटकारानं सामना कुठेतरी मी म्हणेन खुला केलाय. 28 धावा धावफलकावरती येत आहेत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि आता विजयासाठी 10 धावांची गरज. तर 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 28 धावा धावफलकावरती आल्या आहेत. प्रतिषटक 14च्या सरासरीनं इथे मात्र धावांचा पाठलाग केला गेलाय आणि दोनही आघाडीचे फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. परेश खडके 2 चौकारांच्या मदतीनं खेळतोय आपल्या वैयक्तिक 10. तर तुषार शर्मा अर्थातच मन्नी खेळतोय 2 षटकारांच्या मदतीनं आपल्या वैयक्तिक 18 या धावसंख्येवर. 10 आणि 18 हे कॅल्क्युलेशन दोनही खेळाडूंचं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज यावेळेला मात्र दादू फ्लायटेड चेंडू केला होता. आउटसाईड द ऑफस्टम हात खुले काढायची संधी आणि बॅकवर्ड पॉईंट आणि थर्डमॅनच्या मधून चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे फरार. 4. अजूनही 6 धावांची गरज आहे येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये. लोअर फुलटॉसमध्ये कन्वर्ट जरूर केला आहे. ऑन द नीज एक ही मी म्हणेन की ओळख आहे या खेळाडूची. ब्रँड बनला आहे. या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. अगदी फाईनच्या क्षेत्रामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि या वर्षीच्या क्रिकेट अंकामामध्ये जर आपण पाहिलं ना तर या खेळाडूच्या बॅटमधून डीप पॉईंट आणि डीपपेक्षा कव्हरच्या रिझनमध्ये देखील षटकार पाहायला मिळालेत. अगदी RPLची ती स्पर्धा जी नुकतीच या ठिकाणी संपन्न झाली, या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूंना कमालीचा खेळ जरूर केला, परंतु संघ तितकीशी चांगली कामगिरी करू शकला नाही आहे. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, स्विच हिट आणि सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. या सिंगलनं 34 या धावसंख्येवरती मजल मारतोय. फलंदाजी करणारा रॉयल स्पोर्ट्स कळंबोली हा संघ सायकोरपा संघानं पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळ दाखवला. 49 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या होत्या आणि 50 धावांचा यशस्वी पाठलाग केला. परंतु या सामन्यामध्ये कुठेतरी जी सुरुवात आहे ती सुरुवात खराब राहिली आणि परिणामी या सामन्यामध्ये थोडासा बॅकफुटला हा संघ अगदी सुरुवातीपासूनच पाहायला मिळाला. धावा धावफलकावरती उभारता आल्या नाहीत. 4 षटकांच्या सामन्यांमध्ये तुम्हाला कमीत कमी 45+ धावा या धावफलकावरती उभाराव्याच लागतात. त्याच वेळेला तुम्ही प्रतिस्पर्धी संघावरती दबाव निर्माण करू शकता. खरं तर रॉयल 3 धावांची अजूनही गरज आहे. 35 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेला एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये 38 सर्कलला क्लिअर केलं आहे. दोनही खेळाडू आता थोडेसे रिलॅक्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि का रिलॅक्स असू नये, सुरुवात दमदार केली. पहिल्या 2 षटकांमध्ये 14च्या सरासरीनं 28 धावा धावफलकावरती उभारल्या. दोनही षटकांचा जो शेवट होता तो आक्रमक स्ट्रोक न केला. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार आणि कदाचित तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती विजयी फटका येईल का. 36 धावा आहेत, 2 धावांची गरज. आउटसाइड द ऑफस्टंपचा चेंडू आणि जसा आपण उल्लेख केला, होय या खेळाडूचा आता हा देखील स्ट्रॉंग झोन आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंट आणि डीप पेक्षा कव्हरच्या मधून, स्वीपर कव्हरच्या मधून चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे येतोय. परेशच्या बॅटमधून हा विजयी चौकार.
8 चेंडूत 20 धावा तुषार शर्मा मंडी ठरतोय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. तर तुषार शर्माला विनंती आहे की आपलं प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. मी थोडंसं थांबतोय, मात्र आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आमदार चषक 2024. आणि जसा खेळाचा पूर्वार्ध होईल सुरू, पुन्हा एकदा जोडले जाऊयात मराठीचा एक अप्रतिम आवाज श्रीकांत मुळीक अर्थातच चिकू यांच्या समोर. तर मॅन ऑफ द मॅच मागील सामन्याचा